टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडमध्ये चर्चगेट परिसरात प्रचंड गर्दी। काहींना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णवाहिकेतून नेण्याची वेळ। सध्या परिस्थिती नियंत्रणात। टीम इंडियाची नरिमन पॉइंट पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत भव्य विजयी रॅली। रोहित शर्मा आणि विराट कोहलीला प्रत्यक्षात पाहून चाहते भारावले। लाडक्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी वानखेडे स्टेडियम आणि मरीन ड्राईव्हवर तोबा गर्दी। मुंबई पोलिसांच्या काटेकोर नियोजनामुळे निर्विघ्न पार पडली मिरवणूक। विश्वविजेत्या टीम इंडियानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट। मोदी आणि खेळाडूंमध्ये 1.5 तास संवाद। पंतप्रधानांच्या निवासस्थानी संघाचा सत्कार। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्यापासून सभागृहात हजर राहणार। शिवगाळ प्रकरणी निलंबन 5 दिवसांऐवजी 3 दिवसांवर। मुंबईतल्या हजारो कोटींच्या जागा अदानींच्या घशात घातल्याचा विजय वडेट्टीवारांचा घणाघाती आरोप। जागा देण्याला विरोध करणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली का केली असा सरकारला सवाल। ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनलाय। धंगेकरांचा आरोप। सर्वपक्षीय आमदारांना ससूनमध्ये नेऊन तोडगा काढू। हसन मुश्रीफांचं उत्तर। मुंबईच्या अंधेरी परिसरामध्ये उड्डाण पुलाची भिंत कारवर कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। मुंबईकरांचा जीव किती असुरक्षित हे पुन्हा उघड। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 जुलै रोजी रशिया दौऱ्यावर। अध्यक्ष पुतिन यांच्याशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार। हेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। 5 महिने जेलमध्ये काढल्यावर पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्री पदी विराजमान। गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल। कळंबमध्ये भक्तिभावानं स्वागत। 8 जुलैपर्यंत मुक्काम धाराशिव जिल्ह्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।